प्रेक्षको नमस्कार। आजच्या आरोग्य संपदाच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रो, जीवन म्हणजे केवळ श्वास घेण्याचं नाव नाहीये, तर जीवन म्हणजे निर्माण करण्याची, पुढे चालवण्याची आणि स्वतःचा अंश या विश्वात ठेवण्याची एक अद्भुत अशी प्रक्रिया आहे। आणि मातृत्व आणि पितृत्व ही त्या सृष्टीचक्राची सर्वात सुंदर अशी अभिव्यक्ती आहे। परंतु काही वेळा काय होतं ना मित्र, की निसर्गाच्या या प्रवासात अडथळे निर्माण होतात आणि मग वंध्यत्व हा शब्द केवळ एक वैद्यकीय स्थिती न राहता ती वेदना, प्रश्नचिन्ह आणि अपूर्णतेची भावना बनतो। पण मित्र, आयुर्वेद ही आपल्या संस्कृतीची हजारो वर्षाची ज्ञान परंपरा आहे। या वेदनेतही हेच आयुर्वेद एक आशेचा किरण बनून आपल्या आयुष्यामध्ये येतं। कारण आयुर्वेद फक्त आजारावर उपचार करत नाही, फक्त आजाराचा तो भाग नसतो उपचाराचा, तर तो संपूर्ण जीवन संतुलित करण्याचा प्रयत्न करत असतो। याच अनुषंगाने आज आपण निवडलेला विषय आपण स्क्रीनवर पाहू शकता। आपला आजचा विषय आहे आयुर्वेद वंध्यत्वाला वरदान। आयुर्वेद वंध्यत्वाला वरदान। मित्रो, आणि याचसाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज एक वेगळं व्यक्तिमत्व, ज्यांना या विषयाचा सखोल अभ्यास आहे व प्रगल्भ असा अनुभव या विषयाचा त्यांच्यापाशी आहे, अशा तज्ञ मार्गदर्शिका म्हणता येतील आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर प्रिया वालवटकर मॅडम। मॅडम, आपलं आजच्या आरोग्य संपदाच्या भागामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो। सायन आयुर्वेद महाविद्यालय येथे मुंबई येथे प्रसूती तंत्र आणि स्त्रीरोग विभागात मॅडम या सहाय्यक प्राध्यापिका म्हणून रुजू आहेत। अगदी संक्षिप्त असा परिचय मॅडमचा करून द्यायचा झाला तर आज आपल्या सोबत आहेत आयुर्वेदातील स्त्रीरोग व प्रसूती तंत्र विषयातील अनुभवी संशोधक आणि समर्पित शिक्षिका डॉक्टर प्रिया जयंत वालवटकर। त्या सध्या एपीएमचे आयुर्वेदिक महाविद्यालय म्हणजे साधारण सायन आयुर्वेदिक महाविद्यालय असं संबोधलं जातं, येथे त्या स्त्रीरोग व प्रसूती तंत्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्या कार्यरत आहेत। गेल्या 18 वर्षांहून अधिक पदवी आणि 12 वर्षांहून अधिक पदव्युत्तर अध्यापन अनुभवातून त्यांनी अनेक सक्षम वैद्य घडवलेले आहेत। त्या मान्यताप्राप्त पीजी आणि पीएचडी मार्गदर्शक म्हणूनही सध्या पीएचडी संशोधन करत आहेत। स्त्री आरोग्य क्षेत्रात त्यांची विशेष अभिरुची आहे। अगदी सांगायचं तर वंध्यत्व, उच्च जोखमीच्या गर्भधारणा, पीसीओडी, गर्भावस्थेतील आणि प्रसूती नंतरची काळजी या महत्त्वाच्या विषयांमध्ये त्यांची अगदी सखोल अभ्यास आहे आणि हातखंडा त्यांचा मानला जातो। 20हून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संशोधन लेख त्यांनी प्रकाशित केलेले आहेत, त्यांचे प्रकाशित झालेले असून स्त्रीरोग विषयावर पुस्तकेही त्यांची प्रकाशित केलेली आहेत। तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे येथे लॅप्रोस्कोपी प्रशिक्षण आणि चेन्नई येथे सोनोग्राफी प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलेले आहे। आरोग्य शिबिरे म्हणा, व्याख्याने म्हणा आणि जनजागृतीच्या माध्यमातून त्यांनी महिलांच्या आरोग्याविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही केलेले आहे। शिक्षण, संशोधन आणि समाजसेवा यांचा एक सुंदर संगम असलेलं एक व्यक्तिमत्व आज आपल्याला या महत्त्वाच्या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये उपस्थित आहे। चला तर मित्रहो, आज एका महत्त्वाच्या चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत। विषय आपल्याला माहीतच आहे, आयुर्वेद वंध्यत्व वरदान। आणि ज्या तज्ञ मार्गदर्शिका आज आपल्या इथे लाभलेल्या आहेत त्या सुप्रसिद्ध स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ डॉक्टर प्रिया वालवटकर मॅडम। मॅडम, पुन्हा एकदा आरोग्य संपदाच्या या भागामध्ये स्वागत। आपण चर्चेला सुरुवात करूया। मॅडम, पहिला प्रश्न साहजिक, आजचा जे विषय जो आपला आहे वंध्यत्व, तर आयुर्वेदाच्या दृष्टीने वंध्यत्व म्हणजे नेमकं काय हेही आपण सांगा। आणि एकंदरीत ही संकल्पना म्हणजे आज आधुनिक वैद्यकशास्त्र जे आहे याच्यापासून वेगळी अशी ही संकल्पना आयुर्वेदाची काय आहे याबद्दलही आपण अंगुली निर्देश करावा। मी आपल्याला विनंती करतो की याचं उत्तर आपण सुरू करावं। ओके। आयुर्वेदानुसार वंध्यत्व जेव्हा आपण म्हणतो तेव्हा गर्भधारणा योग्य वयामध्ये विवाहोत्तर स्त्री आणि पुरुष जेव्हा वैवाहिक जीवन गर्भनिरोधक न वापरता नियमितपणे 1 वर्ष किंवा अधिक कालावधीमध्ये व्यतीत करत आहेत आणि तरीही त्यांना गर्भधारणा होत नसेल तर अशा दाम्पत्यांना आपण वंध्यत्वाचे रुग्ण असं म्हणू शकतो। आयुर्वेदापेक्षा
आणि आधुनिक शास्त्रानुसार सुद्धा जर का आपण विचार करायला गेलो तर संकल्पना वेगळी अशी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा संकल्पना ही वेगळी न म्हणता आयुर्वेदामध्ये जे सांगितलेलं आहे हजारो वर्षांपूर्वी त्याच गोष्टी आधुनिक शास्त्रामध्येही सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ वंध्यत्वाची जेव्हा आपण कारणं बघतो तेव्हा कारणं ज्या गोष्टींमुळे वंध्यत्वासाठी कारणीभूत असतात ती सगळी कारणं हजारो वर्षांपूर्वी आपल्या तज्ज्ञांनी आपल्या शास्त्रकारांनी लिहून ठेवलेली आहेत. संकल्पना जेव्हा आपण म्हणतो मग वेगळी संकल्पना काय आहे तर संकल्पनेचा विचार करताना दोषदृष्टी, शरीर वैषम्य, धातुदृष्टी, धातुमांद्य, अग्निदृष्टी ही वेगळी संकल्पना आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ज्यासाठी कारणीभूत असतात दोषप्रकोपक आहार विहार, सगळ्यात महत्त्वाचं मानसिक ताणतणाव. चरकांनी सांगितलेलं आहे की सौमनस्यम गर्भधारणानाम म्हणजे मानसिक स्थिती जर का चांगली असेल तर गर्भधारणा योग्य प्रकारे होऊ शकते. त्यामुळे दोषप्रकोपक आहार विहार, मानसिक स्थिती आणि दैव ह्या गोष्टी आपल्या ग्रंथकारांनी काही विशेष कारणं सांगितलेली आहेत आधुनिक शास्त्रापेक्षा थोडीशी वेगळी. खूप छान पद्धतीने अगदी संक्षिप्त पद्धतीने आपण एकंदरीत विश्लेषण या प्रश्नाचं केलं की मानसिक स्थिती आणि आहार विहार याचाही तितकाच महत्त्वाचा आणि मला वाटतं ह्या आयुर्वेद आणि ह्या सर्व गोष्टी अगदी समीकरणच मानलं जातं. नक्कीच त्या विषयावरती सविस्तर आपण नंतर चर्चा करू, पण त्याआधी आयुर्वेदामध्ये बीज आहे, क्षेत्र, ऋतू आणि अंबू या संकल्पना सांगितलेल्या आहेत. या सोप्या भाषेत आपण आपल्या प्रेक्षकांना कशा समजावून सांगाल? आयुर्वेदामध्ये सुश्रुताचार्यांनी काही घटक सांगितलेले आहेत. गर्भोत्पादनासाठी योग्य ती सामुग्री सांगितलेली, गर्भसंभव सामुग्री आपण त्याला म्हणतो, जे ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज याचा जेव्हा संदर्भ आलेला आहे ग्रंथामध्ये तेव्हा तो संदर्भ स्पष्टीकरण देताना पिकाची उपमा त्यांनी दिलेली आहे. जेव्हा एखाद्या शेतामध्ये आपण पीक करण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक असतात तर चांगलं उत्कृष्ट बीज, हीन दर्जाचं बीज असेल तर पीक चांगलं येत नाही. ज्या क्षेत्रामध्ये आपण पीक रुजवणार आहोत ती जागा, ती जमीन ही चांगली नांगरलेली असली पाहिजे, चांगली जंतूंविरहित असली पाहिजे. तिसरी गोष्ट येते ऋतू. प्रत्येक पिकासाठी वेगळा वेगळा ऋतू सांगितलेला आहे. योग्य त्या ऋतूमध्ये योग्य ते बीज आपण पेरलं नाही तर ते पीक चांगलं येत नाही. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे अंबू. अंबू म्हणजे पाणी. पीक जोपासण्यासाठी चांगलं येण्यासाठी त्याला पाण्याची आणि सकस गोष्टींची जरूरत असते. त्या सगळ्या गोष्टींचा संदर्भ त्यांनी जेव्हा गर्भसंभव सामुग्री सांगितली तेव्हा वर्णन केलेले आहे. मग गर्भधारणेसाठी ह्या गोष्टींचा काय संबंध येतो तर गर्भधारणा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यासाठी आवश्यक असतं बीज. बीज म्हणजे काय तर स्त्री बीज आणि पुरुष बीज म्हणजे शुक्राणू आणि स्त्री अंडाणू. ते चांगल्या क्वालिटीचं असलं पाहिजे, त्यांची प्रत चांगली असली पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जेनेटिक डिसऑर्डर नसली पाहिजे. दुसरा येतं क्षेत्र. क्षेत्र म्हटलं तर गर्भधारणा कुठे राहते तर गर्भधारणा राहते गर्भाशयामध्ये. तर गर्भाशय हे उत्तम प्रतीचं, गर्भाशयाचा आतमधला अस्तर जो आहे जो गर्भधारणेसाठी आवश्यक असतो तो चांगला असला पाहिजे. त्याचबरोबर संपूर्ण प्रजनन संस्था ज्याच्यामध्ये गर्भाशय, नंतर आर्तवाही धमन्या, अंडाशय आणि वजायनल कॅनल ज्याला आपण त्रावर्ता योनी म्हणतो, ती त्रावर्ता योनी ही ॲनाटॉमिकली म्हणजे रचनात्मक आणि क्रियात्मक ही चांगलीच असली पाहिजे. दोन्ही आर्तवाही धमन्या ज्याला फॅलोपियन ट्यूब म्हटलं जातं त्या फॅलोपियन ट्यूब दोन्ही पण ओपन म्हणजे उघड्या असल्या पाहिजेत जेणेकरून सहजरित्या अंडाणूचं वहन होऊ शकतं. आणि नंतर प्रश्न येतो ऋतू. स्त्री आणि पुरुष योग्य काळामध्ये एकत्र आले तरच गर्भधारणा राहते. आणि तो काळ कुठला तर ज्या काळामध्ये ओव्हुलेशन होतं. ओव्हुलेशन होतं म्हणजे काय तर अंडाशयामध्ये अंडाचं उत्सर्जन होतं म्हणजे फॉलिकल्स हे वाढतात आणि एक अशी स्टेज येते की त्या ठिकाणी फॉलिकल फुटून त्याच्यामधून अंड बाहेर येतं आणि ते फुटून आलेलं अंड आणि पुरुषाचं अंड हे जेव्हा एकत्र येतात तेव्हाच गर्भधारणा होते. आणि त्यासाठी एक विशिष्ट काळ सांगितलेला आहे, त्या काळाला ऋतुकाळ म्हटलेला आहे. त्यामुळे या काळामध्ये जर का स्त्री आणि पुरुष एकत्र आले तरच गर्भधारणा होणार आहे. आणि चौथा महत्त्वाचा भाग अंबू. जेव्हा आपण अंबू म्हणतो तर या ठिकाणी गर्भधारणा राहिल्यानंतर स्त्री आणि पुरुष बीज एकत्र आल्यानंतर जेव्हा गर्भधारणा होते तर त्या गर्भधारणेचं पोषण करण्यासाठी अंबू पाहिजे. अंबू म्हणजे काय पाणी. ते पाणी म्हणजे काय तर ती जी स्त्री जिच्या शरीरामध्ये गर्भधारणा झालेली आहे त्या स्त्रीने घेतलेला आहार रस, ती जो आहार घेईल त्या आहारामधून जो रस निर्मिती होते तो रसच पुढे गर्भाला पोषणाचं काम करतं. त्यामुळे आयुर्वेदानुसार सांगितलेलं ऋतू, क्षेत्र, अंबू, बीज याचा आपण संदर्भ गर्भसंभव सामुग्रीशी अशा प्रकारे लावू शकतो. खूप सुंदर मॅडम. म्हणजे गर्भधारणा
आणि त्याचा संदर्भ आणि त्याचं विश्लेषण जेव्हा तुम्ही शेती आणि जमिनीशी जेव्हा करून सांगितलं, कारण आपला प्रेक्षक वर्ग दूरदर्शन सह्याद्रीचा हा शहरी आणि ग्रामीण असा दोन्ही प्रेक्षक वर्ग आहे मोठ्या प्रमाणामध्ये, तर त्यांना समजेल अशा भाषेमध्ये आपण ही खूपच सोप्या पद्धतीने समजावून सांगितली, खूप छान पद्धतीने समजावून सांगितली. त्याचा पुढचा जो प्रश्न माझा आपल्यासाठी हा आहे की सध्याच्या काळामध्ये आपण ह्या स्ट्रेसफुल आयुष्य म्हणा, काही म्हणा, पण ह्याच्या काळामध्ये सध्या वंध्यत्वाचे प्रमाण खूप वाढताना दिसते. म्हणजे दर 5 लोकांमध्ये 1 जण या गोष्टीबद्दल बोलताना आपण ऐकतो आणि पाहतो. तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हा वाढता क्रमांक का आहे, ही गोष्ट, आणि त्याचे काय काय कारणं आपल्या साधारण अनुभवातून, आता आपला प्रगल्भ अनुभव आहे ह्या विषयाचा, काय कारणं सांगाल आपण? आयुर्वेदामध्ये गर्भधारणासाठी राहण्यासाठी साधारणतः एक वय सांगितलेलं आहे. त्या वयामध्ये गर्भधारणेसाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आजच्या काळामध्ये आपण पाहता की तरुण पिढी ही करिअरच्या मागे असते. करिअर झाल्यानंतर पुढे मग गर्भधारणा राहण्यासाठी विचार करण्यासाठी ते त्याच्यासाठी पुन्हा आणखीन वेळ घेतात. त्या कालावधीमध्ये काय होतं, जसं जसं वय, स्त्री आणि पुरुषाचं वय वाढत जातं तर तसं तसं शुक्राणू आणि अंडाणूची शक्ती जी असते, वीर्य जे आहे ते कमी होतं. त्याचबरोबर आजचं जे धकाधुकीचं लाईफ आहे, जीवनशैली आहे, त्या जीवनशैलीमध्ये वेळेवरती न झोपणं, वेळेवरती न खाणं, पुरेशी झोप न घेणं, व्यायाम कमी करणं किंवा अतिप्रमाणामध्ये व्यायाम करणं, त्याचप्रमाणे लॅपटॉप आणि मोबाईलचा अतिवापर करणं, मानसिक ताण, पुढे पुढे जाण्याची जी शर्यत चालू आहे त्या शर्यतीमध्ये आपल्याला पुढे राहण्यासाठी जो मानसिक ताण सतत आपल्यावरती येत असतो, तोच ताण, आणि त्याचबरोबर वात प्रकोपक, कफ प्रकोपक आणि पित्त प्रकोप, हे जे 3 दोषांना प्रकोपित करणारा जो आहार आणि विहार जो आजकालची पिढी स्त्री आणि पुरुष जे अवलंबन करत आहे, त्याच्यामुळेच बऱ्याच प्रमाणामध्ये गर्भधारणा राहण्यासाठी वेगवेगळ्या अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे मी हेच सांगेन की आजच्या कालावधीमध्ये आत्ताची जी लाईफस्टाईल आहे, जीवनशैली आहे, ही जीवनशैलीच मुख्यतः कारणीभूत आहे. त्याचबरोबर फक्त जीवनशैली न धरता असे काही कारणं आहेत की ज्याच्यामध्ये उदाहरणार्थ अनुवांशिक काही आजार असतील, अनुवांशिक आजार असेल, त्यानंतर सार्वधायिक काही आजार, उदाहरणार्थ स्थूलता, प्रमेह, राजयक्ष्मा असे काही आजार झालेले असतील पूर्वी, ती कारणं पण गर्भधारणेसाठी त्रासदायक ठरू शकतात. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर वंध्यत्वामध्ये अनेक कारणं आहेत, पण त्याच्यामध्ये आधुनिक जीवनशैलीचं संतुलन जर राखलं गेलं नाही तर मला वाटतं त्याचा सहभाग त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसतो. आपल्या बोलण्यातून ते जाणवलं. मग मात्र जेव्हा आपण वंध्यत्व म्हणतो तेव्हा एक स्त्रीकडे वंध्यत्वाच्या हिशोबाने ती चर्चा जाते, पण आयुर्वेद पुरुषांमध्ये वंध्यत्व पुरुषांच्या अनुषंगाने जेव्हा पाहतं तर त्याच्यामधली महत्त्वाची कारणं कोणती आपण पाहता? तुम्ही अगदी बरोबर बोललात की जेव्हा ओपीडीमध्ये बाह्यरुग्ण विभागामध्ये जेव्हा आपण बसतो किंवा मी बसते मुख्यतः, तेव्हा मला असं बरेच वर्ष असं आढळलेलं आहे की त्या स्त्रीबरोबर तिची सासू किंवा तिची आई येतात ओपीडीमध्ये आणि ओपीडीमध्ये येऊन सांगतात की बाबा माझ्या सुनेला किंवा माझ्या मुलीला अनेक वर्ष गर्भधारणा राहिली नाही, तर कृपया तिची उपचार करावेत. तर त्यावेळेस मी त्यांना हेच सांगते की वंध्यत्व होणं किंवा गर्भधारणा न राहणं यासाठी फक्त स्त्री कारणीभूत नाही. तुम्ही जेव्हा उपचार घेण्यासाठी येता तेव्हा स्त्री आणि पुरुष म्हणजे नवरा आणि बायको दोघांनीही क्लिनिकमध्ये किंवा ओपीडीमध्ये जाणं आवश्यक आहे. कारण गर्भधारणा न राहण्यामागे फक्त स्त्री ही कारणीभूत न असता बऱ्याचदा पुरुषही त्यासाठी कारणीभूत असू शकतो. त्याची काही विशेष कारणंही आहेत, ती आता आपण पाहूयात. आयुर्वेदामध्येही पुरुष वंध्यत्वासाठी काही कारणं सांगितलेली आहेत. त्याला शुक्रदृष्टी आपण म्हणतो की 8 प्रकारची शुक्रदृष्टी सांगितलेली आहे. दोष प्रकोपक आहार विहार, वात पित्त कफ दोषाचे आहार विहार, एक दोषामुळे किंवा 2 दोषामुळे किंवा 3 दोषांमुळे, जर 3 दोषांचा आपण जर का आहार विहार चुकीचा घेतला आणि त्या 3 दोषांचा प्रकोप झाला तर त्यामुळेही शुक्रदृष्टी निर्माण होते. त्याचबरोबर असे काही शुक्रदोष सांगितलेले आहे ज्याच्यामध्ये शुक्राचं प्रमाण कमी असणं, शुक्र हे अति पातळ असणं किंवा अति जाड, त्याला आपण अति थिक म्हणतो किंवा विस्कस म्हणतो, किंवा शुक्रजंतूंची धावण्याची क्षमता कमी असणं, हे सगळ्या गोष्टी शुक्रदोषाच्या अंतर्गत येतात. आणि जेव्हा आपण आधुनिक शास्त्रानुसार जेव्हा बघतो तर आधुनिक शास्त्रानुसार सिमेन अनालिसिस ही महत्त्वाची तपासणी आपण पुरुषांमध्ये करतो. वंध्यत्वाच्या प्रत्येक रुग्ण वंध्यत्वाचं जेव्हा दाम्पत्य आमच्याकडे येतं तेव्हा आम्ही त्यांना प्रॉपर हिस्ट्री घेतल्यानंतर, हिस्ट्री टेकिंगचा खूप महत्त्वाचा रोल उपचार पद्धतीमध्ये आहे. कारण हिस्ट्री घेताना स्त्रियांमध्ये आपण मानसिक पाळीची हिस्ट्री महत्त्वाची असते. आत्तापर्यंत जन्मापासून आत्तापर्यंतच्या काळामध्ये कुठले मोठे आजार झालेले, ज्याच्यामध्ये राजयक्ष्मा हा महत्त्वाचा आजार, ज्याला आपण ट्युबरक्युलोसिस म्हणतो. कारण ट्युबरक्युलोसिस हा असा आजार आहे की त्याचा उपद्रव स्वरूप तो
स्त्रीच्या प्रजनन संस्थेवरती परिणाम करतो. मुख्यतः आर्तवाही धमन्यांना ब्लॉक करण्याचं काम बऱ्याचदा राजयक्ष्मामुळे होतं. त्यामुळे आपल्याला पूर्व इतिहास, पूर्व आजार, काही अनुवांशिक आजार होऊन गेलेले आहेत की नाही स्त्रियांमध्ये याचं आपल्याला चौकशी करणं आवश्यक असतं. आणि मासिक पाळीचं हिस्ट्री टेकिंग खूप आवश्यक असते की मासिक पाळी किती दिवसांनी येते, ती रेग्युलर आहे, इरेग्युलर आहे, वेदनायुक्त आहे की वेदनायुक्त नाही, हे आपल्याला पाहावं लागतं. कारण जेव्हा आपण वंध्यत्वाचा विचार करतो तेव्हा वेगवेगळे योनिवापद आहेत, वेगवेगळे योनी रोग आहेत की ज्याचा उपद्रव स्वरूप स्त्रीला गर्भधारणा होत नाही. आणि जेव्हा आपण पुरुषांचा विचार करतो तेव्हा जसं मी तुम्हाला बोलले की सीमेन अनालिसिसचा जेव्हा आपण टेस्ट करतो तर त्या टेस्टमध्ये सेमिनल फ्लुइडमध्ये स्पर्मचं प्रमाण किती आहे, काउंट किती आहे. WHO नुसार हा काउंट साधारणतः 15 मिलियन किंवा 15 मिलियन किंवा त्याच्यापेक्षा जास्त असणं आवश्यक असतं. त्याचबरोबर मोटिलिटी म्हणजे काय तर त्या शुक्राणूंची सेमिनल फ्लुइडमध्ये धावण्याची क्षमता. कारण जेवढ्या जोरात ते धावून स्त्रीच्या आर्तवाही धमनीमध्ये पोहोचणार तेवढ्या वेगाने गर्भधारणा राहण्यास मदत होते. त्यामुळे ह्या गोष्टींचा विचार करणं खूप आवश्यक आहे. आणि मग ही जी सीमेन अनालिसिस आहे त्याचा अक्षर बरोबर तंतोतंत आपण शुक्रदोषांबरोबर त्याची तुलना आपण करू शकतो. त्यामुळे त्याचं वर्णन आपल्या ग्रंथामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. खूप छान पद्धतीने एकंदरीत विश्लेषण आपण केलं. अगदी बरोबर मुद्दा आपण मांडला की ज्यावेळी वंध्यत्वाचं आपण निदान किंवा उपचारासाठी एखाद्या तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी त्यांच्या ओपीडीमध्ये किंवा दवाखान्यात जातो त्यावेळी पती पत्नीने एकत्र असणं फार महत्त्वाचं आहे. तपासण्याच्या अनुषंगाने तर आहेच आहे, पण त्या मानसिक स्थितीमध्ये कुठेतरी मानसिक आधारही त्या पत्नीला त्या पतीपासून मिळणं आणि मी तुझ्या सोबत आहे हाही संदेश तिथे जाणं कुठेतरी फार महत्त्वाचं आहे. नक्कीच मॅडम, आपली चर्चा आपल्या प्रेक्षकांपर्यंत अगदी सळ पोचते, तर आपल्याशी प्रेक्षकही जोडले गेलेले आहेत. आपल्याशी प्रेक्षक जे जोडले गेलेले आहेत, आपला प्रश्न विचारा. हॅलो रुपेशजी, आपला प्रश्न विचारा. हा, विचारा. मी रुपेश गुजराती बोलतो नरून. माझा असा प्रश्न आहे की मॅडमने सांगितलं की विशिष्ट काळात जो आपण उपचार केल्यानंतर आयुर्वेदाचे पहिली गर्भधारणा होते, पण नंतर जी पुढची गर्भधारणा आहे त्यासाठी बी ट्रीटमेंटचीच गरज असते का ती रेग्युलर होऊ शकते? आपला प्रश्न आमच्या लक्षात आला. नक्कीच पहिली गर्भधारणेच्या अगोदरची तयारी आयुर्वेदाच्या अनुषंगाने आणि दुसऱ्या गर्भधारणेच्या वेळी पण उपचाराचीच गरज आहे का, असा त्यांचा साधारण प्रश्न आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. मॅडम, काय सांगाल? आपण जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये तुम्ही बोललात की पहिली गर्भधारणा ट्रीटमेंट घेऊन झालेली राहिल्यानंतर दुसऱ्या गर्भधारणेसाठी पण ट्रीटमेंटची आवश्यकता आहे की नाही. तर हे जरुरी नाही की पहिल्यांदा गर्भधारणा जर का ट्रीटमेंटने राहिलेली आहे तर दुसऱ्या वेळेस पण ट्रीटमेंटची गरज लागतेच. कारण प्रथम वेळेस जर का आपण गर्भधारणा करताना प्रॉपर पंचकर्म केलेले असतील आणि पंचकर्म केल्यानंतर शरीर शुद्धी झाल्यानंतर आपल्याला गर्भधारणा झालेली असेल तर बऱ्याचदा त्याच फ्लोमध्ये जर का ती गर्भधारणा आपण लगेच प्लॅन केली तर, म्हणजे सपोज जर का पहिलं बाळ झालं आणि पुढच्या 2 वर्षांमध्ये जर का आपण गर्भधारणा प्लॅन करायचा विचार केला तर बऱ्याचदा तशीच प्रेग्नन्सी राहते. बऱ्याचदा परत उपचारांची गरज लागत नाही. खूप छान. आणि त्याचा तोच धागा धरून मॅडम मला विचारायचं वाटतं की आयुर्वेदिक उपचारांमुळे जेव्हा आयुर्वेदिक उपचार होतात तर मग नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्याची शक्यता किती वाढते? आयुर्वेदानुसार नैसर्गिकरित्या गर्भधारणा वाढण्याची शक्यता नक्कीच खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते. कारण मागील 18 वर्षामध्ये असे बऱ्याच रुग्णांना फल मिळालेलं आहे आणि त्यांना गर्भधारणा झालेली आहे. बरेचदा काय असतं की छोट्या छोट्या गोष्टी ज्या आवश्यक असतात, जसं मी तुम्हाला म्हटलं की योग्य काळ, ऋतुकाळ, ज्या काळामध्ये स्त्री आणि पुरुष एकत्र येणं आवश्यक असतं त्या कालावधीमध्ये जर का ते दोघे एकत्र येत नसतील आणि इतर वेळेस जर का त्यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित होत असतील तर गर्भधारणा होत नाही. त्यामुळे मी जसं बोललं की हिस्ट्री टेकिंग खूप आवश्यक आहे की तुम्ही हिस्ट्री टेकिंगच्या वेळेस कॉयटसची हिस्ट्री म्हणजे शरीर संबंधांची हिस्ट्री आपण जेव्हा विचारतो की कुठल्या कालावधीमध्ये होते आणि तो कालावधी हा ऋतुकाळ आहे ना. ऋतुकाळ म्हणजे काय तर ज्या काळामध्ये ओव्ह्युलेशन, अंडाशयामध्ये ओव्ह्युलेशन झालेलं आहे, अंडाचं उत्सर्ज झालेला आहे, तेव्हा स्त्री आणि पुरुष एकत्र येणं आवश्यक असतं. त्यामुळे जर का ह्या गोष्टी, छोटी गोष्ट मी सांगितली, त्याचबरोबर दुसरी असते की शारीरिक स्थिती. संबंधाच्या वेळेस जी पोझिशन आवश्यक असते ती पोझिशन ही बऱ्याचदा दाम्पत्यास माहिती नसते. तर त्या गोष्टींचंही आम्हाला समुपदेशन करणं बऱ्याचदा करावं लागतं की जेणेकरून
गर्भधारणा राहण्यासाठी उपयोग होतो. आणि जसं मी तुम्हाला आत्ता म्हणाले की शरीर शुद्धी खूप आवश्यक आहे, की जीवनशैली जर का प्रॉपर जीवनशैलीचा अवलंब नीट होत नसेल, दोषप्रकोपक आहार विहार असेल, रात्रीची झोप बरोबर नसेल आणि मानसिक ताण असेल, तर अशा वेळेस शरीर शुद्धी करून नंतर आपण गर्भधारणा प्लॅन जर का केली तर त्याचा नक्की 100% रिझल्ट हा मिळतो. खूप छान. शरीर शुद्धीबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा पंचकर्म हा शब्द आपल्या समोर येतो आणि आयुर्वेद आणि पंचकर्म हे अगदी जवळचं समीकरणच म्हणायला पाहिजे. तर नक्कीच या प्रश्नाकडे येऊ, पण आपल्याशी प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. त्यांचा प्रश्न आधी घेऊया, नंतर आपण हे प्रश्न मंगलाजी आपटे यांचा प्रश्न आहे. मंगलाजी, विचारा आपला प्रश्न. मला असा प्रश्न विचारायचा आहे की काही बायकांना ना 12 वर्षांनी 15 वर्षांनी मूल होतो आणि मग त्या बायकांना घरातल्या लोकांना खूप काळजी वाटते की आता मूल कधी होणार काय होणार, पण ते असं का होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडंसं ब्लडिंग यायला लागलं की मग दिवसात म्हणून सांगतात, तर परत काही होऊ शकतं का ब्लडिंगचं, असंही मला विचारायचं आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. छान प्रश्न आहे, विषयाच्या अनुषंगानेच आहे. मॅडम, म्हणजे उशिरा होणारी गर्भधारणा याबद्दलचा साधारण त्यांचा प्रश्न आहे. मी असं प्रश्न का होतं? फक्त मला समजलाय, हा फक्त जरा एकदा कन्फर्म करा की तुमचा प्रश्न असा आहे की बऱ्याचदा 12-13 वर्षानंतर गर्भधारणा राहते आणि गर्भधारणा राहिल्यानंतर ब्लिडिंग होतं, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? हो, तसाच त्यांचा म्हणण्याचा उद्देश तोच आहे. मंगला मॅडम. येस येस. ओके. तर बऱ्याचदा 12-12 वर्ष गर्भधारणा होत नाही, यासाठी कारणीभूत मी तर पहिल्यांदा हेच म्हणेन की ते जे दाम्पत्य आहे की जसं मी तुम्हाला डेफिनेशनमध्ये सांगितलं की 1 किंवा 1 पेक्षा जास्त वर्ष जर का गर्भनिरोधक न वापरता नियमितपणे संबंध आले आणि तरी पण गर्भधारणा राहत नाहीये, तर अशा वेळेस त्या दाम्पत्याने लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. बऱ्याचदा दाम्पत्य लग्न झाल्यानंतर 3, 4, 5 वर्ष नॅचरल म्हणजे नैसर्गिकपणे गर्भधारणा राहण्याची वाट बघतं आणि मग त्याच्यानंतर डॉक्टरांकडे अप्रोच करतात. तर हा थोडा अप्रोच आपण बदलला पाहिजे. कारण कसं असतं, जेवढे लग्न झाल्यानंतर जेवढे वर्ष तुम्ही नॅचरलसाठी ट्राय कराल आणि जेवढ्या उशिरा तुम्ही डॉक्टरांकडे जाल, तेवढे वर्ष आपल्या शरीरामध्ये स्थिती बदलत राहते. अंडाशयाचं अंड तयार करण्याची क्षमता जी असते, जी आपण अँटी म्युलरिन हार्मोनने आपण चेक करतो, ती जी क्षमता असते, जसं जसं वय वाढत जातं तसं तसं ती क्षमता जी आहे ती कमी होत जाते. तसंच सेम शुक्राणू बाबतीत पण घडतं. वय वाढल्यानंतर शुक्राणूंची संख्या कमी होणं किंवा शुक्राणूंची धावण्याची क्षमता कमी होणं किंवा शुक्राणूंचा संख्या कमी होणं हे आपल्याला दिसतं. त्यामुळे जेवढा आपण उशीर जास्त करतो डॉक्टरांकडे जाण्यासाठी, तेवढा उशीर आपल्याला ट्रीटमेंटला फळ मिळण्यासाठी लागतो. मग तुम्ही जे म्हटलात की 12 वर्ष लागतात, तर 12 वर्षासाठी लागण्याचं कारण हे असू शकतं की एकतर त्यांनी डॉक्टरांकडे उशिरा अप्रोच केला असेल आणि मग उशिरा अप्रोच केल्यानंतर जो काही त्रास आहे तो त्रास करेक्ट करण्यासाठी म्हणजे मूळ नष्ट करण्यासाठी अर्थातच वेळ हा जास्त लागतो. त्याचबरोबर तुम्ही जे म्हणालात की ब्लिडिंग होतं, तर ब्लिडिंग होण्याची अनेक कारणं असतात. गर्भधारणा झाल्यानंतर ब्लिडिंग का होतं, तर सगळ्यात महत्त्वाचं प्रायमरी आणि न घाबरण्यासारखं ब्लिडिंग असं असतं की गर्भधारणा राहिल्यानंतर पुढच्या पाळीमध्ये 1 किंवा 2 थेंब ब्लिडिंग होणं ते नॅचरल असतं, कारण आपण इम्प्लांटेशन ब्लीड म्हणतो. त्या ब्लिडिंगसाठी घाबरायचं नसतं. पण त्याच्यानंतर प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पण जर का ब्लिडिंग होत असेल, तर बऱ्याचदा त्याला कारण असं असतं की राहिलेल्या गर्भधारणेला पोषण देण्यासाठी जेव्हा प्लासेंटा तयार, ज्याला आपण मराठी भाषेमध्ये किंवा लेमॅनच्या भाषेमध्ये ज्याला खेडी किंवा वार म्हणतो, ती जेव्हा वार तयार होण्याची जी प्रोसेस चालू असते, ती प्रोसेस चालू असताना जर का एखादा ब्लड क्लॉट, रक्ताची एखादी गुठळी तयार झाली आणि ती जर का साईडला गर्भाशयामध्ये राहिली, तर त्या गुठळी कधी कधी बऱ्याचदा छोट्या छोट्या थेंबाच्या स्वरूपामध्ये ते ब्लिडिंग करतं. पण त्यासाठी योग्य ती ट्रीटमेंट घेतली, योग्य ती काळजी घेतली, तर तो त्रास आपण आटोक्यामध्ये आणू शकतो आणि गर्भधारणा ही नीट राहू शकते. खूप सुलभ पद्धतीने आपण हे मंगलाताईंच्या या प्रश्नाला उत्तर दिलं. नक्कीच त्यांच्या लक्षात सगळ्या गोष्टी आलेल्या असतील. सविस्तर असं मार्गदर्शन झालं. नक्कीच वेगवेगळे कंगोरे अजून या विषयानुरूप आपण उलगडून पाहणार आहोत. एक गोष्ट आपल्या नक्कीच लक्षात आलेली आहे की शरीराचं संतुलन बिघडलं की निर्माण थांबतं. मग हे संतुलन पूर्वस्थितीमध्ये परत कसं आणायचं, आयुर्वेदाच्या अनुषंगाने हे मॅडमकडून आपण जाणून घेणार आहोत. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्य संपदाच्या या भागामध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आपण जाणून आहात की आयुर्वेद वंध्यत्वाला वरदान, आणि ज्या तज्ज्ञ मार्गदर्शिका आज आपल्या इथे लाभलेल्या आहेत त्या आहेत डॉक्टर प्रिया वलवटकर मॅडम.
मॅडम, आपण नक्कीच जो प्रश्न आपण घेणार होतो पंचकर्माच्या अनुषंगाने शरीर शुद्धीकरण आणि मनशुद्धीकरण तो घेणारच आहोत, पण आपल्याशी प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. ज्योतिताई या फलटणहून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. ज्योतिताई, आपला प्रश्न विचारा. हॅलो. आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय, आपण प्रश्न विचारा सलग. हॅलो सर, माझ्या लग्नाला 8 वर्ष झाली आहे. हां, 8 वर्ष झाली आहेत माझ्या लग्नाला. हा, बोला. पुढे पुढे बोला, आणि बोलत राहा. त्यामध्ये माझे 4 मिसकॅरेज झाली आहेत ब्लिडिंग होऊन. आणि आता मला 18 आठवड्यांची प्रेग्नेन्सी आहे. आणि त्यामध्ये माझी आता 18 आठवड्यांची प्रेग्नेन्सी आहे. तर आता सर त्यात सोनोग्राफी केली आम्ही, तर त्यामध्ये दाखवले की त्या बाळाला लेफ्ट हिजूला नॉट सीन असं सांगितले. तर मग ते बाळाला ते हाड येऊ शकतं का? आवाज अगदी सुस्पष्ट नाहीये त्यांचा, पण साधारण 8 वर्षाची प्रेग्नन्सी आहे आणि त्याच्यानंतर 8 वर्षानंतर प्रेग्नन्सी आहे आणि काहीतरी मला वाटतं इश्यू आहे त्याच्यामध्ये. ते प्रश्न left एकदा hips ला स्पष्ट नाही. विचारा ना. काय नेमका काय प्रश्न आहे आपला? लेफ्ट काय नाहीये मॅडम? म्हणजे माझा प्रश्न असा आहे की आता मला 18 आठवड्यांची प्रेग्नन्सी हा आहे. हा बरोबर. ओके. त्यामध्ये त्या बाळाला लेफ्ट फिब्युलर नर्सिन असं सोनोग्राफी मध्ये दिले, तर ते येऊ शकतं का परत? मला कंटिन्यू करायची ना प्रेग्नन्सी. मॅडम, लेफ्ट काय नाहीये बोलताय तुम्ही? लेफ्ट फिब्युला. फिब्युला. लेफ्ट फिब्युला नाहीये, मग त्यांनी तुम्हाला टर्मिनेट करायला सांगितलंय का? फिब्युला सर, म्हणजे आपल्या हा. नाही, म्हणजे कसं ते मला कंटिन्यू करायचे ना. नॉट सिन दिले, फूट आहे त्याला, पण ते नॉट सिन सांगितले प्रेग्नन्सी मध्ये. हां, मला तुमचा प्रश्न कळलाय मॅडम. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. मॅडमकडे उत्तर घेऊया. मॅडम, काय सांगाल? तुम्हाला पहिल्यांदा 4 वेळा मिसकॅरेज झाल्यानंतरही आता जेव्हा तुम्हाला प्रेग्नन्सी राहिली, ही प्रेग्नन्सी बहुतेक ट्रीटमेंट घेऊनच राहिली असेल आणि 18 आठवड्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा आपण सोनोग्राफी करतो तर त्याला आपण ॲनामोली स्कॅन म्हणतो. तो ॲनामोली स्कॅन म्हणजे काय असतं, तर गर्भ जो गर्भाशयामध्ये वाढतोय त्या गर्भामध्ये कुठल्याही प्रकारची ॲनामोली म्हणजे कुठल्याही प्रकारचं व्यंग नाही आहे ना, ते आपण पाहतो. कारण 18 ते 22 आठवड्यामध्ये जेव्हा आपण सोनोग्राफी करतो तेव्हा गर्भाचे सगळे अवयव आपल्याला व्यवस्थित क्लिअर दिसतात. त्यामुळे हाच तो कालावधी आहे. या कालावधीमध्ये आपण ॲनामोली स्कॅन करतो. आता तुम्ही जे म्हटलात की ॲनामोलीमध्ये काहीतरी लेफ्ट फिब्युला, मला जे समस्या त्याच्यामध्ये लेफ्ट फिब्युला त्यांना दिसत नाहीये. लेफ्ट फिब्युला म्हणजे काय, तर हा पायाचा एक पार्ट आहे, खालच्या पायाचा म्हणजे अँकल जॉईंटच्या वरचा जे पार्ट त्याच्यामध्ये तो फिब्युला येतो, टीबी आणि फिब्युला. तर तो जो फिब्युला नाहीये, पण तुम्ही जे सांगितलं की त्याला फूट आहे, तर कधी कधी कसं असतं, जेवढं मला तुमच्या बोलण्यातून समजलं त्या अनुषंगाने की कदाचित सोनोग्राफीमध्ये पोझिशन जर का बरोबर नसेल तर कधी कधी आपल्याला दिसत नाही. तर पोझिशन बरोबर नसण्याबरोबर कधी कधी जर का ज्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये गर्भधारणा राहिलेली आहे त्या स्त्रीच्या पोटावरती जास्त फॅट असेल, जर का ती स्त्री जास्त फॅटी असेल त्यावेळेस पण कधी कधी बऱ्याचदा आपल्याला बाळाचे काही पार्ट नीट दिसत नाहीत. तर माझा तुम्हाला सल्ला हाच राहील की तुम्ही परत 15 दिवसानंतर पुन्हा एकदा सोनोग्राफी करून ते बघा. कारण जर का समजा काही प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे अजून वेळ आहे. जस्ट 18 आठवड्यांचीच प्रेग्नन्सी झाली तर अजून 15 दिवसानंतर आपण परत सोनोग्राफी करून परत चेक करून बघूयात. म्हणजे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तसं करा आणि डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे मग तुम्ही सल्ला त्यांचा माना. पण माझ्या अनुषंगाने तर बहुतेक पोझिशन नीट नसल्यामुळेच त्यांना दिसलं नसेल सोनोलॉजिस्टला. तर तुम्ही रिपीट सोनोग्राफी करून पहा. पुन्हा एकदा सोनोग्राफी करून पाहिल्यानंतर त्याचं शंका निरसन केल्यानंतर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढची पावलं नक्कीच घ्यावी आपण, असाच सल्ला मॅडमने आपल्याला दिलेला आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. मॅडम, आपण बोलत होतो की ब्रेकच्या आधी आपण प्रश्नावर आलो होतो की मन आणि शरीराचं शुद्धीकरण. तर पंचकर्म हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा. पंचकर्म आणि उत्तरबस्ती यासारख्या उपचारांची वंध्यत्वामध्ये काय काय त्यांचा रोल आहे, त्यांची भूमिका काय आहे? जेव्हा आपण पंचकर्माविषयी बोलतो तेव्हा पंचकर्मांची गरज स्त्रीरोगामध्ये कधी लागते, तर जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच मी जसं बोलले की योनी रोग किंवा योनी व्याप जे सांगितलेले आहेत ग्रंथांमध्ये, त्या सगळ्या योनी व्यापदांना जर का आपण योग्य वेळी ट्रीटमेंट नाही केली तर त्याचा उपद्रव म्हणून स्त्री हे न गृह्णाती म्हणजे काय, स्त्रीमध्ये गर्भधारणा ही राहत नाही.
आणि मग यासाठी ट्रीटमेंट करणं म्हणजे काय करणं, तर पंचकर्म. जसं मी तुम्हाला म्हटलं की दोषप्रकोपक आहार विहार सगळ्यात महत्त्वाचं. तर दोषप्रकोपक आहार विहार घेतल्यामुळे काय होतं, तर शरीरामध्ये दोषांचं संतुलनही बिघडतं. शरीरामध्ये शुद्धी न राहता शरीर हे अशुद्ध होतं आणि मग ती अशुद्धी निर्माण करण्यासाठी शोधन चिकित्सा. शोधन करणं म्हणजे काय, तर शुद्ध करणं, निर्हरण करणं, काढून टाकणं. मग शोधन करण्यासाठी काय कर्म सांगितलेली आहे, तर आयुर्वेदामध्ये पंचकर्म सांगितलेले आहेत. वमन, विरेचन, रक्तमोक्षण, नस्य, बस्तीकर्म हे 5 पंचकर्म सांगितलेले आहेत. त्या 5 पंचकर्मांमध्ये मुख्यतः आपण वमन, विरेचन, बस्ती, नस्य या कर्मांचा वापर गर्भधारणा न राहणाऱ्या स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये आपण करतो. मग ते कसं करायचं, तर वमन कर्म म्हणजे काय असतं, वमन कर्म हे मुख्यतः कफदोषांवरती काम करतं. शरीरामध्ये जर का कफदोष वाढला तर कफदोष काय करतो, तर स्रोतसांमध्ये अडथळा निर्माण करतं आणि त्याच्यामुळे साहजिकच गर्भधारणेमध्ये अडथळा निर्माण होतो. तर कफदोषावरती उपचार करताना वमन चिकित्सा जी आपण सांगितलेली आहे त्याच्यामध्ये अग्नीचं दीपण करून, म्हणजे आधी 3 ते 4 दिवस अग्निदीपण केल्यानंतर मग आपण त्यांना मेडिकेटेड औषधी घृत किंवा औषधी तेल आपण उत्तरोत्तर मात्रेमध्ये आपण प्यायला सांगतो. आणि जेव्हा शरीरामध्ये स्नेह जो पूर्णपणे भिनला जातो, त्याची लक्षणं जेव्हा आपल्याला दिसतात, तेव्हा आपण त्या रुग्णेस 2 दिवस स्नेहन करून, ज्याला आपण शेक मालिश म्हणतो, शेक मालिश केल्यानंतर 3ऱ्या दिवशी आपण त्या रुग्णेस एक काढा प्यायला देतो. तो काढा, जेवढा काढा आतमध्ये प्यायला जातो तेवढाच काढा उलटीच्या मात्रेमध्ये, उलटीच्या स्वरूपामध्ये हा बाहेर फेकला जातो. मी तुम्हाला त्याचा फोटो दाखवते. तुम्ही बोलत राहा मॅडम. तो उलटीच्या मार्गाने जेव्हा आपण त्याला बाहेर काढतो तेव्हा शरीरातला जो कफ आहे तो कफ सगळा निघून जातो आणि तो कफ निघून गेल्यामुळे अर्थातच अडथळा हा दूर होतो. दुसरा दोष येतो पित्तदोष. तर पित्तदोष काय करतो, तर पित्तदोष हार्मोनल इम्बॅलन्स करण्यासाठी कारणीभूत असतो. उष्ण गुणधर्मामुळे शरीराची शरीरक्रिया ही बिघडते आणि मग यासाठी आपण काय ट्रीटमेंट करायची, तर यासाठी आपण ट्रीटमेंट करतो विरेचन. सेम वमनाप्रमाणेच 3 दिवस अग्निदीपन करून 3 ते 4 दिवस आपण घृतपान करतो. घृतपान केल्यानंतर शेक मालिश केल्यानंतर उलटीच्या जुलाबाच्या स्वरूपामध्ये आपण ट्रीटमेंट करतो. म्हणजे तोंडाने आपण औषध देतो आणि ते औषध दिल्यामुळे पोटामध्ये जे पण सगळे अशुद्ध द्रव्य जी जमा झालेली आहे त्या सगळ्या द्रव्यांना आपण जुलाबाच्या मार्गाने बाहेर काढतो. त्याला म्हणतात विरेचन कर्म. त्याच्यानंतर येतो बस्ती कर्म. बस्ती कर्म हा सर्वश्रेष्ठ कर्म सांगितलेला आहे, कारण वात आणि आपली प्रजनन संस्था हे ज्या ठिकाणी सिच्युएटेड आहे, स्थित आहे, तर वाताचं जे स्थान आहे ते स्थान आपल्या प्रजनन संस्थेचं आहे. म्हणजे कुठली स्थान, तर कटी प्रदेश आणि अधोदर प्रदेश. तर वात मुख्यतः त्या ठिकाणीच असतो आणि अपानवायूचं मुख्य कार्य हेच आहे की गर्भधारणा होणं कसं योग्य होईल यासाठी कार्यरत राहणं हे अपानवायूचं मुख्य कार्य आहे. आणि ह्या अपानवायूवरती काम करण्यासाठी महत्त्वाचं कर्म आहे बस्ती कर्म. बस्ती कर्मामध्ये निरोह बस्ती आणि अनुवासन बस्ती आपण दिला जातो. बस्तीच्या डेफिनेशनमध्येच आहे निरुणधी दोषात. म्हणजे काय, तर दोषांना बाहेर काढून टाकते ती बस्ती, निरोह बस्ती. आणि मग त्यामुळे ही बस्ती कर्म आपण केल्यामुळे खालच्या भागामध्ये म्हणजेच कटिप्रदेशामध्ये जो वात वाढलेला आहे त्या वाताला आपण बाहेर काढण्याचं काम करतो. हे त्याच्याबरोबर पुढचं कर्म येतं नस्य कर्म. नस्य कर्म म्हणजे काय, तर नस्य कर्मामध्ये आपण नाकामध्ये आपण औषधी तेल टाकलं जातं. तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असेल नस्य कर्म. ती स्त्री झोपलेली आहे आणि तिच्या नाकामध्ये आपण ड्रॉपरने 2 थेंब टाकत आहोत औषधी तेलाचे. तर ह्याचा काय संबंध, नस्य चिकित्सा ही गर्भधारणेसाठी कशी आवश्यक ठरू शकते, तर आयुर्वेदाने सांगितलेलं आहे नासा ही शिरसो द्वारम. नासा जे आहे हे आपल्या शिराचं द्वार आहे. शिराचं द्वार आहे म्हणजे काय, तर शिरामध्ये असं काही एक रिमोट कंट्रोल बसलेलं आहे ज्याला आपण हायपोथॅलॅमस म्हणतो आणि पिट्युटरी ग्लँड आहे. ते हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँड जे आहे ते रिमोट कंट्रोलचं काम अशा प्रकारे करतं की स्त्री प्रजनन संस्थेमध्ये गर्भाशय, आर्तवाही धमन्या आणि अंडाशय यांचं कार्य हे एकत्रितपणे प्रॉपर समन्वयाने होण्यासाठी हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरीचा रोल आहे. आणि मग तो हा रोल नीट होण्यासाठी जेव्हा आपण नस्यकर्म करतो तर नस्यकर्माद्वारे आपण नाकामधून जेव्हा थेंब टाकतो ते सगळे थेंब सरळ हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरीपर्यंत पोहोचतात आणि त्यांना उत्तेजित करतात त्यांना त्यांचं काम नीट करण्यासाठी. त्यामुळे नस्याचा एक महत्त्वाचा रोल आहे. हे झाले पंचकर्मापैकी 4 कर्म. नंतरचं एक महत्त्वाची चिकित्सा जी स्पेशल स्थानिक चिकित्सा आहे उत्तरबस्ती. उत्तरबस्ती तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकाल की गर्भाशयाचं तुम्हाला चित्र दिसतंय आणि गर्भाशयामध्ये मी काहीतरी सिरिंजने आतमध्ये इन्सर्ट करताना दिसत आहे.
तर याच्यामध्ये काय केलं जातं, तर बऱ्याचदा सगळ्या गोष्टी नॉर्मल असतात तरीही स्त्रीला गर्भधारणा राहत नाही. आणि बऱ्याचदा आपण पुढे जेव्हा सर बोलतील तेव्हा IVF आपण एक ट्रीटमेंट आपण केली जाते आधुनिक शास्त्रामध्ये. बऱ्याचदा आधुनिक शास्त्रानुसार IVF चिकित्सा केल्यानंतरही गर्भधारणा राहत नाही. अशा वेळेस हे पंचकर्म आणि ही जी मी उत्तरबसी चिकित्सा मी सांगत आहे, ही चिकित्सा खूप लाभदायक ठरते. तर ह्या चिकित्सेमध्ये आपण काय करतो, तर औषधी द्रव्य किंवा औषधी तूप जे आपण घेतो ते सर्व प्रकारचं निर्जंतुकीकरण पाळून आपण गर्भाशयामध्ये त्याला आपण इन्सर्ट करतो, त्याला आपण प्रवेशित करतो. आणि प्रवेशित केल्यामुळे काय होतं, तर गर्भाशयाच्या आतमधला जो अस्तर आहे हा अस्तर चांगला वाढतो, गर्भाशयाचं बल चांगलं वाढतं, जेणेकरून जेव्हा गर्भधारणा राहते म्हणजे ह्या ज्या नळ्यामध्ये आर्तवाहिक धमन्यामध्ये जेव्हा गर्भधारणा स्त्री आणि पुरुष बीज एकत्र येऊन गर्भधारणा जेव्हा होते आणि ती गर्भधारणा जेव्हा 6व्या-7व्या दिवशी गर्भाशयामध्ये ठेवली जाते, इम्प्लांट केली जाते, तेव्हा त्या गर्भाशयाने त्या गर्भधारणेला त्या एम्ब्रियोला आपल्यामध्ये त्याचा समावेश करून घेणं आवश्यक आहे. आणि ते समावेश करून घेण्यासाठी गर्भाशयाच्या आतमधला अस्तर हा चांगला आवश्यक आहे आणि तो अस्तर चांगला करण्याचं काम हे उत्तरबसी करतं. त्याचबरोबर बऱ्याचदा आर्तवाहिक धमन्या ज्या आहेत, ह्या धमन्या ज्या मी तुम्हाला म्हटलं की त्या ओपन असणं आवश्यक आहे, पेटंट असणं आवश्यक आहे. कधी कधी ह्याच्यामध्ये ब्लॉक असतो. तर ह्या उत्तरबसीद्वारे जेव्हा आम्ही औषधी द्रव्य याच्यामध्ये आतमध्ये इन्सर्ट करतो तेव्हा या मार्गाने ते औषध द्रव्य अशा प्रकारे काम करतं की बऱ्याचदा याच्यामध्ये असलेला अडथळा हा दूर होतो. त्यामुळे उत्तरबस्तीचा गर्भधारणेसाठी जी आपण चिकित्सा करतो त्या चिकित्सेमध्ये खूप मोठा असा भूमिका आहे, खूप मोठा रोल आहे. खूप छान पद्धतीने एकंदरीत आपण समजावून सांगितलं मॅडम, सविस्तर पद्धतीने समजावून सांगितलं. याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की मातृत्व ही केवळ एक घटना नाही तर ती एक अनुभूती आहे आणि ही अनुभूती कशी चांगल्या पद्धतीने अनुभवता येईल याबद्दलचे आयुर्वेदात प्रयत्न कोणते असतात, काय असतात, ह्या सर्व गोष्टी सविस्तर आपण जाणून घेणार आहोत मार्गदर्शनातून. पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं आरोग्य संपदाच्या या भागामध्ये स्वागत. आपला आजचा विषय आहे आयुर्वेद वंध्यत्वाला वरदान आणि ज्या तज्ज्ञ मार्गदर्शिका आज आपल्या इथे उपस्थित आहेत त्या डॉक्टर प्रिया वलवटकर मॅडम. मॅडम, ब्रेकच्या आधी पंचकर्म आणि ह्या सर्व गोष्टी आपण सविस्तर पाहिल्या. मग ज्यावेळी वंध्यत्वाचा एखादा रुग्ण असलेले स्त्री आणि पुरुष दोघंही जेव्हा आपल्यापाशी येतात तेव्हा त्यांच्या एकंदरीत सगळा जीवनाचा आलेख जो आहे तो समजून घेणं किती महत्त्वाचं असतं. म्हणजे आपण ज्याला हिस्ट्री टेकिंग म्हणतो, पर्सनल हिस्ट्री घेतो किंवा फॅमिली हिस्ट्री घेतो, या सर्व गोष्टी किती महत्त्वाच्या आहे आणि आयुर्वेदाचा दृष्टिकोन त्या दृष्टीने काय आहे? जेव्हा आपल्याकडे स्त्री आणि पुरुष दाम्पत्य जेव्हा आपल्याकडे येतात वंध्यत्वाचं तक्रार घेऊन, तेव्हा हिस्ट्री टेकिंगचं खूप मोठं योगदान आहे. कारण हिस्ट्री टेकिंग हीच अशी गोष्ट आहे की ज्याच्यामधून आपल्याला बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. बऱ्याचदा आपल्याला हिस्ट्री टेकिंग नीट घेतली त्याच्यातूनच आपल्याला कळतं की याच्या मागे वंध्यत्वाच्या मागे कारण काय आहे. तर जेव्हा स्त्री आणि पुरुष आपल्याकडे येतो तेव्हा स्त्री आणि पुरुष दोघांची आम्ही वेगवेगळी हिस्ट्री घेतो. त्याच्यामध्ये स्त्रियांचं सुरुवात ही वयापासून आपण करतो की त्या स्त्रीचं वय किती आहे. कारण जसं मी तुम्हाला मगाशी बोलले आपल्या आधीच्या चर्चेमध्ये जसं सांगितलं की वय खूप महत्त्वाचा भाग येतो. कारण जेवढं वय वाढतं स्त्रीचं किंवा पुरुषाचं तेवढं गर्भधारणेमध्ये अडचणी निर्माण होतात. कारण स्त्री आणि पुरुष शुक्र आणि पुरुष धातू यांच्यामध्ये त्याचा खूप मोठा परिणाम हा होतो. मग चिकित्सा कशी करायची किंवा चिकित्सा करण्यापूर्वी हिस्ट्री टेकिंग कशी घ्यायची, तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा आपण विवाह इतिहास विचारतो की विवाहाला किती वर्ष झालेली आहे. विवाह इतिहासाबरोबरच कधी कधी आपल्याला महत्त्वाचा एक प्रश्न विचारायचा वाटतो की स्त्री आणि पुरुष विवाहोपरांत एकत्र किती दिवसापासून राहत आहे. बऱ्याचदा असं होतं की नोकरीच्या अनुषंगाने म्हणा किंवा घरातील काही अडचणींमुळे विवाहोपरांत सुद्धा स्त्री पुरुष बरेच वर्ष एकत्र राहत नाहीत आणि आपल्याला सांगतात की 5-6 वर्षापासून मला गर्भधारणा राहिलेली नाहीये आणि ते जस्ट 1-8 महिन्यापासून एकत्र राहत असतील तर त्या गोष्टीचा आपल्याला विचार करणं आवश्यक असतं. दुसरी विवाह इतिहास घेतल्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न येतो की संबंध आठवड्यातून किती वेळा होतात. स्त्री आणि पुरुष एकत्र किती वेळा येतात आठवड्यामधून किंवा महिन्यातून, त्याचं पण हिस्ट्री घेणं आवश्यक असतं. कारण आठवड्यातून किती वेळा एकत्र येण्याबरोबर कुठल्या काळामध्ये ते एकत्र येतात, ऋतुकाळ जो आहे तो त्यांच्याकडून व्यवस्थित पाळला जातो की नाही हे विचारणं खूप आवश्यक असतं. कारण त्यानुसार त्याचाही परिणाम हा गर्भधारणेवरती होऊ शकतो. नंतर महत्त्वाची गोष्ट येते मासिक पाळी. मासिक पाळीचा इतिहास की मासिक पाळी रेग्युलर आहे, इरेग्युलर आहे, मासिक पाळीच्या वेळेस वेदना आहेत,
नाही आहेत, वेदना जर का असेल मासिक पाळीच्या वेळेस आणि मासिक पाळी अनियमित असेल तर बऱ्याचदा वातदृष्टी आपल्याला कळून येते. त्यानुसार आपल्या डोक्यामध्ये वात प्रकोपानुसार चक्र आपल्या सुरू होतात. नंतर पुढचा प्रश्न येतो की त्या स्त्रीला मलमूत्र प्रवृत्ती ही योग्य प्रकारे होत आहे की नाही. आता मलमूत्र प्रवृत्तीचा काय संबंध आला तर मलमूत्र प्रवृत्ती जर का होत नसेल प्रॉपर तर याचा अर्थ असा होतो की त्या स्त्रीमध्ये पाचनशक्ती ही कमी झालेली आहे. मग स्त्रीमध्ये पाचनशक्ती कमी होण्याचं कारण काय तर परत वातप्रकोपक आहार विहार, कफप्रकोपक आहार विहार जे पचनाला दुष्ट करून टाकतात आणि ज्यामुळे पाचन नीट न झाल्यामुळे वात वाढतो, अवरोध निर्माण होतो आणि त्या स्त्रीला मलमूत्र प्रवृत्ती व्यवस्थित होत नाही. पुढचा प्रश्न येतो पूर्वीचा गर्भधारणेचा इतिहास. गर्भधारणेचा इतिहास म्हणजे काय तर लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत कधीतरी पाळी चुकलेली आहे का. जर का पाळी चुकली असेल तर त्यावेळेस UPT म्हणजे प्रेग्नन्सी टेस्ट ही तुमची पॉझिटिव्ह आली होती का हेही विचारणं खूप आवश्यक आहे. कारण UPT पॉझिटिव्ह आल्यानंतर मग काय झालं, मग प्रेग्नन्सी अबॉर्ट झाली का, ती अबॉर्ट झाली तर ती आपोआप अबॉर्ट झाली की काही कारणास्तव तुम्ही टर्मिनेट केली. ह्या सगळ्या गोष्टींचा इतिहास आपल्याला घेणं आवश्यक असतं. कारण बऱ्याचदा पेशंटला गर्भधारणा राहिलेली असते 2 किंवा 3 वेळा, पण ती गर्भधारणा ही पूर्ण 9 महिन्यापर्यंत गेलेली नसते किंवा 2 महिन्यापर्यंत गेलेली असते किंवा 5 महिन्यापर्यंत गेलेली असते. त्यानुसार आपल्याला कळतं की 2 महिन्यापर्यंत गर्भधारणा ज्या अर्थी गेलेली आहे नंतर टर्मिनेट झालेली आहे. याचा अर्थ बऱ्याचदा गर्भधारणा ही गर्भाशयाने ॲक्सेप्ट केलेली नाही आहे किंवा राहिलेल्या गर्भधारणेस प्रॉपर पोषण मिळालेलं नाही आहे. गर्भधारणा जर का 4थ्या-5व्या महिन्यामध्ये जर का टर्मिनेट झाली असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला असं बघायला लागतं की गर्भाशयाचं मुख जे आहे ते जर का प्रॉपर कॉम्पिटंट नसेल, त्या गर्भधारणेस पुढे घेऊन जाण्यासाठी कॉम्पिटंट नसेल तर ही बऱ्याचदा वेळेच्या आधीच गर्भ बाहेर पडतो. आणि जर का समजा त्याच्यानंतरही 5-6 महिने झाल्यानंतर पण जेव्हा गर्भधारणा अबॉर्ट होते किंवा टर्मिनेट होते तर त्यावेळेस गर्भामध्ये नक्कीच कुठल्या तरी प्रकारचा अनुवांशिक दोष किंवा जेनेटिक डिसऑर्डर ही असू शकते किंवा मातेमध्ये कुठला तरी एखादा आजार ज्याच्यामध्ये डायबिटीस म्हणू शकतो किंवा PIH प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन जे 20 वीक्स नंतर होतं, तो आजारही जर का उत्पन्न झाला असेल तरी पण गर्भधारणा ही बाहेर पडते. तर ह्या सगळ्या गोष्टींची हिस्ट्री घेतल्यानंतर मग आपल्याला पुढे विचार करणं खूप आवश्यक असतं की बाबा ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्यासाठी कुठली कुठली कारणं असू शकतात. त्यानुसार आपण वेगवेगळ्या तपासण्या त्या स्त्रीमध्ये ॲडवाईस करू शकतो. पुरुषांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पुरुषांमध्ये आपल्याला व्यसनाची हिस्ट्री घेणं खूप आवश्यक असतं की त्या पुरुषाला धूम्रपान किंवा मद्यपानाचं किती सवय आहे त्याची हिस्ट्री घेणं आवश्यक असतं. कारण त्याचा परिणाम हा शुक्रावरती नक्कीच होत असतो. त्याचबरोबर पुरुषाचं कामाचं स्वरूप काय आहे. बऱ्याचदा ड्रायव्हर म्हणा किंवा जे हॉटेलमध्ये काम करणारे शेफ आहेत त्या लोकांमध्ये बऱ्याचदा शुक्राणूवरती परिणाम होतो. कारण ते जे वातावरण असतं गरम, ड्रायव्हर जे इंजिनाच्या बाजूला राहून जे ड्रायव्हिंग करतात किंवा शेफ जे शेगडीच्या बाजूला राहून काम करतात त्या उष्णतेमुळे त्याचा परिणाम हा शुक्रधातूवरती नक्कीच होतो आणि गर्भधारणा राहण्यामध्ये त्यासाठी अडचणी येऊ शकतात. नक्कीच मॅडम, एकंदरीत गोष्ट आपण जी ऐकतो वंध्यत्वाला धरून की PCOS आणि हार्मोनल इम्बॅलन्स हेही शब्द बरेचसे आपल्या कानावरती पडतात. साधारण यांचा म्हणजे वंध्यत्वाशी काय संबंध येतो एक, आणि दुसरी गोष्ट कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे तर कोणत्या प्रकारच्या चाचण्या साधारण आपल्याला वंध्यत्वाच्या अनुषंगाने स्त्री आणि पुरुष या दोघांच्या पद्धतीने करता येईल? नक्कीच PCOS हा PCOSचा नक्कीच इन्फर्टिलिटी बरोबर किंवा वंध्यत्वाबरोबर ती संबंध आहे. आणि आज प्रत्येक 5 रुग्णांमागे एक मुलगी जी आहे किंवा एक बाई जी आहे ती PCODचा त्रास घेऊन आपल्याकडे येते. तर PCOD किंवा PCOS म्हणजे काय तर पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम. म्हणजे ओव्हरी ज्याला आपण अंडाशय म्हणतो ते अंडाशयामध्ये पॉली म्हणजे मल्टिपल सिस्ट होतात. आणि सिस्ट म्हणजे काय तर पाणी भरलेले फुगे, पाणी भरलेल्या गाठी. त्या गाठी या घट्ट नसतात तर त्याच्यामध्ये पाणी भरलेलं असतं आणि पाणी भरल्यामुळे काय होतं अंडाशयामध्ये जो आवश्यक जो भाग आहे तो भाग कमी होऊन जातो आणि अंडाशय हे त्याचं हार्मोन सिक्रेट करण्याचं काम हे इम्बॅलन्स होतं. म्हणजेच काय तर जे ल्युटिनायझिंग हार्मोन आणि फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन जे आवश्यक असतं ते फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन कमी होतं, ल्युटिनायझिंग हार्मोन वाढतं, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनमध्ये इम्बॅलन्स होतो. आणि अँड्रोजन नावाचं जे हार्मोन जे पुरुषांमध्ये जे महत्त्वाचं असतं ज्याच्यामध्ये पुरुषांमध्ये दाढी आणि मिशी येतं ते हार्मोन जे स्त्रियांमध्ये एकदम अल्प प्रमाणामध्ये असतं ते अचानक वाढतं. आणि ते वाढल्यामुळेच बऱ्याचदा PCOSच्या रुग्णांमध्ये हिरसुडिझम म्हणतो. म्हणजे काय तर हनुवटीच्या ठिकाणी केस येणं किंवा सणांवरती केस येणं किंवा पोटांवरती केस येणं ही सगळी लक्षणं आपल्याला आढळतात. आणि ह्या सगळ्या लक्षणांमुळे जेव्हा पॉलिसिस्टिक ओव्हरी होते, जेव्हा अंडाशयामध्ये मल्टिपल सिस्ट होतात तर सिस्ट झाल्यामुळे अंडाशय हे आपलं ओव्ह्युलेशनचं काम करणं विसरून जातं. कारण
पॉलिसिस्टिक झाल्यामुळे, हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे ते फुगे जे आहेत ते फुगेच वाढत राहतात आणि अंडाशयामध्ये अंड तयार होत नाही आणि अंड तयार झालं तरी ते अंड फुटत नाही आणि ज्यामुळे अर्थातच गर्भधारणेमध्ये प्रॉब्लेम येतो. आणि मग त्या अनुषंगाने जेव्हा आपण चिकित्सा करायला जातो किंवा उपचार करायला जातो तेव्हा काही तपासण्या करणं आवश्यक असतं. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची तपासणी येते USG पेल्विस. याच्यामध्ये आपल्याला गर्भाशयाचा आकार कळतो, अंडाशयाचा आकार कळतो की खरंच अंडाशयामध्ये साईज वाढून पाण्याचे फुगे तयार झालेले आहेत की नाही, म्हणजे पॉलिसिस्टिक अपिअरन्स आहे की नाही तो आपल्याला सोनोग्राफीमध्ये कळतो. त्याचबरोबर बऱ्याचदा आर्तवाही धमन्या ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणतो त्या फुगलेल्या नाही आहेत ना, त्या सुजलेल्या नाही आहेत ना, ते पण आपल्याला कळतं. त्याचबरोबर फॉलिक्युलर स्टडी ही दुसरी तपासणी आपण करतो वंध्यत्वाच्या रुग्णांमध्ये. फॉलिक्युलर स्टडी म्हणजे काय तर पाळी येऊन गेल्यानंतर पाळीच्या 9व्या किंवा 10व्या दिवसापासून आपण 1 दिवसाआड किंवा रेग्युलर आपण सोनोग्राफी करतो. सोनोग्राफीमध्ये आपण अंडाशयाला स्पेसिफिकली बघतो की अंडाशयामध्ये फॉलिकल्स हे वाढतात की नाही आणि ते वाढतात तर कुठल्या रेटने वाढतात आणि ते वाढल्यानंतर त्यासोबतच गर्भाशयाच्या आतमधला अस्तर हा वाढतोय की नाही आणि हे वाढत असताना अंडाशयामधलं फॉलिकल हे रप्चर होऊन अंडाचा उत्सर्ग होत आहे की नाही ते पाहणं खूप आवश्यक असतो, ज्याला आपण फॉलिक्युलर स्टडी म्हणतो. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची तपासणी म्हणजे HSG हिस्टेरोसाल्पिंगोग्राफी. याच्यामध्ये आपण काय बघतो तर ज्या अर्धवाही धमन्या आहेत त्या अर्धवाही धमन्या पेटंट आहेत ना, ओपन आहेत ना, ते आपण चेक करतो कारण गर्भधारणा राहण्यासाठी त्या पेटंट असणं खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर हार्मोनल एसे मी जे तुम्हाला आता बोलले की हार्मोन्स इम्बॅलन्स होतो, इकडे तिकडे होतं, तर हार्मोनच्या टेस्ट ज्याच्यामध्ये LH, FSH, प्रोलॅक्टिन, सिरम AMH, सिरम थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन्स हे काही महत्त्वाचे जे हार्मोन्स आहेत हे आपण बघणं भाग असतं तपासांमध्ये. आणि पुरुषांमध्ये मुख्यतः सिमेन अनालिसिस, DNA फ्रॅगमेंटेशन रेट आणि सिमेन अनालिसिस जर का खराब असेल की ज्याच्यामध्ये सिमेनची संख्या किंवा स्पर्मची संख्या जर का एकदम कमी असेल किंवा 0 असेल तर अशा वेळेस आपल्याला पुढची टेस्ट करावी लागते टेस्टिक्युलर बायोप्सी. टेस्टिक्युलर बायोप्सी करतो म्हणजे काय तर टेस्टिसचा एक तुकडा आपण तपासून बघतो की त्या पुरुषाच्या टेस्टिसमध्ये खरंच शुक्राणू तयारच होत नाहीयेत का शुक्राणू तयार होत आहेत परंतु शुक्राणूंचं वहन करणारी जी नलिका आहे त्या नलिकेमध्ये ऑब्स्ट्रक्शन आहे हे आपण आपल्याला त्यात कळतं आणि त्यानुसार आपण योग्य ते ट्रीटमेंट करू शकतो. नक्कीच चाचण्यांबद्दल आपण सविस्तर बोललो, पण आता या अनुषंगाने म्हणजे कारण मीमांसा नक्कीच झाली, पण मग उपचार हा महत्त्वाचा आहे, त्याच्याबद्दल चर्चा होणं महत्त्वाचं आहे. मग वंध्यत्वाच्या अनुषंगाने आयुर्वेदिक उपचार संक्षिप्तमध्ये आपण काय सांगाल, कारण वेळ आपल्याकडे अतिशय कमी. जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंचकर्म चिकित्सा, उत्तर बस्ती खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात आणि त्याचबरोबर आहार विहाराचं खूप महत्त्व आपल्या आयुर्वेदामध्ये आहे. कारण जे मी तुम्हाला म्हटलं की वंध्यत्वासाठी कारणीभूत वात प्रकोपक, दोष प्रकोपक सगळे आहार विहारच असतात. तर का तुम्ही आहार विहार नियमितपणे व्यवस्थित ठेवला, जीवनशैली तुमची नीट अवलंब केला, पुरेशी झोप, रात्री जागरण टाळलं, दिवा स्वप्ने दिवसा झोप टाळलं, अतिव्यायाम टाळला तर आपल्याला गर्भधारणा राहण्यासाठी आपली शारीरिक स्थिती ही चांगली राहते. आणि त्यासाठी मी तुम्हाला हेच सांगेन की योग्य व्यायाम, सूर्यनमस्कार, ध्यान, प्राणायाम, संतुलित आहार आणि षडरसात्मक आहार यांचं जर का तुम्ही सेवन केलं तर तुमची शरीर स्थिती ही चांगली नक्कीच राहणार आणि केलेल्या उपचारांना लगेच लाभ मिळणार. नक्कीच आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे आहोत. विषय हा सखोल आहे पण वेळेची मर्यादा आहे. मॅडम, जाता जाता मी विचारू इच्छितो की आपण काय संदेश देऊ इच्छाल आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे तरुण पिढीला पुढच्या भविष्यामध्ये वंध्यत्व टाळण्यासाठी आपला संदेश नेमका काय असेल? हां, तरुण पिढीला मी हेच सांगेन की वंध्यत्व हा आजार नाहीये, ही एक अवस्था आहे आणि वंध्यत्व टाळण्यासाठी काही गोष्टी आपल्या हातामध्ये असतात, त्या गोष्टी आपण करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य वेळेमध्ये योग्य गोष्टी करणं, म्हणजे योग्य कालामध्ये विवाह करणं आणि योग्य वेळेमध्ये गर्भधारणा प्लॅन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपली शरीर स्थिती, मानसिक स्थिती नीट राहण्यासाठी वेळोवेळी पंचकर्म करून शरीर शुद्धी करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. संतुलित आहार, संतुलित व्यायाम, सूर्यनमस्कार करणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून शरीर आपलं चांगलं राहतं आणि दोषदृष्टी निर्माण होत नाही, दोषवैषम्य निर्माण होत नाही. त्याचबरोबर विवाहपूर्व आणि गर्भधारणेपूर्व समुपदेशन नक्की घ्या. आता आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी ही सोय उपलब्ध आहे. सायन आयुर्वेदिक रुग्णालयामध्येही आम्ही हे विवाहपूर्व आणि गर्भधारणेपूर्व समुपदेशन करतो की जेणेकरून कुठल्या गोष्टी आपण करणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला लाभ हा नक्की लवकर मिळेल. हे एक सगळ्यात महत्त्वाचं. आणि संदेश द्यायचं म्हणाल तर मी जसं म्हटलं तसं वंध्यत्व हा स्वल्पविराम आहे, पूर्णविराम नाही. आणि वंध्यत्वामध्ये तुम्ही संयम,
वेळेमध्ये उपचार आणि सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे. आणि वंध्यत्व जेव्हा आपण म्हणतो तेव्हा स्त्री आणि पुरुष दोघांनीही एकत्र उपचार करायला पाहिजेत. तेव्हा वंध्यत्व जसं मी म्हटलं, शेवटी हेच म्हणेन की आयुर्वेदामध्ये आशा आहे. आयुर्वेदासोबत या, विश्वास ठेवा, संयम ठेवा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. अतिशय सकारात्मक असा हा संदेश होता. अगदी संक्षिप्त पण खूप सुंदर पद्धतीने आपण तो मांडलात. मॅडम, आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सह्याद्री वाहिनीतर्फे आणि आमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे आपले मनपूर्वक धन्यवाद मानतो. धन्यवाद आपण आल्याबद्दल. धन्यवाद. मित्र, आपण पाहिलं की जीवनात काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात, पण आशा ठेवणं, प्रयत्न करणं आणि निसर्गावर विश्वास ठेवणं हे मात्र पूर्णपणे आपल्या हातात असतं. नक्कीच मॅडम जशा म्हणाल्या की आशा असेल तर शक्यता ही कधीच संपत नाही. याच सकारात्मक वळणावरती आज आपण या कार्यक्रमाची सांगता करत आहोत. पुन्हा भेटूया आरोग्य संपदाच्या नवीन भागामध्ये एका नवीन विषयासह नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. नमस्कार. नमस्कार.